महाराष्ट्रातील तमाम गणेशोत्सव मंडळांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा। गणपती बसवा, डेकोरेशन करा, महाप्रसाद करा, मस्त चालू दे तुमचं। आमचं काय होईल सांगता येत नाही, आमचं काय होईल सांगता येत नाही। एवढ्या वर्ष वडत आणलो, कलाकार म्हणून जगलो, कलाकार म्हणून जन्माला येणं काय कुसक्याला एवढंच काम आहे? हा, काय चुकलंय माझं? अरे म्हणलं प्रत्येक वर्ष आपल्या गावात म्हणलं आपण काहीतरी डेकोरेशन करत आलो, जसं प्रत्येक ठिकाणी असते समाज प्रदर्शन करू, डेकोरेशन करू। मागच्या वर्षी जय जवान जय किसान केलं, त्याच्या आधी म्हणलं आपण ह्याचं केलं म्हणलं, पूर पाण्याचं केलं म्हणलं, त्याच्या आधी महागाईवर केलं म्हणलं, खून खटला याच्यावरती केलं। आता ह्या वर्षी काय करूया म्हणलं तर भक्तिमय वातावरण करूया, ह्यावेळी वेगळं काहीतरी करूया। काय करूया म्हणतात सगळ्यांच्या मताना माझ्या काय नाही, माझ्या काय नाही, फक्त सगळ्यांच्या मतानं ठरलं होतं विठ्ठलाची भूमिका करूया। सावळा विठ्ठल काहीतरी करू, भक्त आलेत असं तसं करू, सगळं पंढरीच्या वारीवरती करू। मग अभंगात कीर्तनात विठ्ठलाला प्रेमानं सावळा विठ्ठल म्हटलं जातंय। हे सगळं आम्ही पण वारकरी संप्रदायातला आहे, सगळं बघितलंय, बसलंय, बोललंय। सगळं वारकरी कोण होतो म्हणला, कोण म्हणला मी असं होतो, कोण तसं होतो, कोण लेडीज होतो, सगळं झालं, ठरलंय, सगळं करायचं ठरलं। आणि एकटा म्हणला सावळ्या विठ्ठलांची भूमिका जर करायची असेल तर आपल्याकडे एक पोरगा आहे, सावळा आहे, तसं दिसायला बरोबर, तसं फेसिंग आहे, लय भारी दिसणार आहे। आणि मी राजा मौली आहे, नाही माझ्यात लय मोठा किडा आहे। अहो काय चुकलंय हो? मित्राच्या घराला गेलो, त्याच्या घरात बसलो सगळी, आणि काकू म्हणलं काम आहे, म्हणलं काका म्हणलं काम आहे, बोलवून घेतलो। तर एवढी 25-30 जण आलायसा म्हणलं, आम्हाला कळलंय म्हणजे आम्ही काय एवढं खुळं नाही, तुम्ही आलायसा तर म्हणली गणपती पट्टीला मागच्या वर्षी 10,000 दिली, ह्यावेळी काय जमणार नाही, एक 5,000 प्रेमाने देतो। पावशी म्हणलं 5,000 जरी नाही दिला तर चालते, म्हणलं आमचे काम आहे एका भूमिकेसाठी नडून पडलंय, एका भूमिकेसाठी म्हणलं सावळ्या विठ्ठलाची भूमिका करायची, आणि विठ्ठलाच्या भूमिकेसाठी आम्ही थांबलोय म्हणलं। हा, त्याचा बा म्हणला म्हणजे आमचं पोरग काळ सावळा आहे। तसं नाही म्हणलं, तुमचं काळ सावळं पोरग नाही, पण विठ्ठलाची भूमिका, देवाची भूमिका नाही, तुम्ही आमच्या पोरग्याला डायरेक्ट काळ म्हणा की। अहो काळ म्हणाल नाही म्हटलं, तुमच्या पोरग्याला काळ म्हणलंय, आम्ही कुठं म्हटलं राज कपूर खानदानातला आहे म्हटलं, तसं नाही म्हटलं। चेहरा चांगला आहे म्हटलं, फेसिंग चांगला आहे। तिची आई म्हणली नाही ते पहिल्यापासूनच काळ आहे, परवा पण त्याला स्थळ आलं तर काळा म्हणूनच त्याला बंद केलं, स्थळ कॅन्सल केले। म्हटलं काकू तसं नाही, आमच्या मनातच काय नाही, नाही काळा म्हणूनच तुम्ही आला साहेब म्हटलं। काकू म्हणलं विठ्ठलांची भूमिका, श्रीकृष्णाला पण प्रेमात म्हटलं, कादंबरीत आणि लिखाणात म्हटलं गेलंय, म्हटलं वारकरी आणि भक्तांनी म्हटलं, म्हटलं देवाला सावळा विठ्ठल, तसं नाही म्हटलं आमच्या मनात, नाही आमचं पोरगं काढ अगं नाही म्हटलं तसं। फार करून चुलता आला म्हणला, ह्यो म्हणला, ह्यो नागराज मंजुळे, ह्यो नाही ह्यो गावाचा नागराज मंजुळे झालाय म्हणला, ह्यो लोकांनी ऍक्टिंग देतोय म्हणला, ह्याच याला मोबाईल घ्यायचा, कॅमेरा घ्यायचा होईना, ह्यो असं बोलले म्हणलं, मला काय बोलू नकोस, माझा काय संबंध नाही म्हणलं, डोसको फिरवू नकोस। तर एकटा अध्यक्ष सांगा गेला, अध्यक्ष बंद करून टाका सगळं। अहो तसं काय नाही म्हटलं। तर काकू म्हणली नाही ही सगळी म्हणली करणं कपूरची नातवायचं नाही, पांढरी खड बापा आहेत म्हणली। अहो तसं काय नाही म्हटलं। मग का म्हणलं असं म्हणली तुम्ही आमच्या पोरग्याला काळ? म्हटलो नाही म्हणलं मग आमच्या पोरग्याला दुसरी भूमिका का नाही, विठ्ठलाची भूमिका। 10 वर्ष बरं ह्या रांड्याचं चुकलंय, आमच्या मंडळातली पण पोरं टॉप लावडे जायची। 10 वर्षात त्या पोरग्याला कुठली भूमिका दिली आणि त्या वर्षी त्या पोरग्याला कुठल्या स्टेजवर घेतलेलं नाही, आणि आता विठ्ठलाची भूमिका। बरं आमच्या मनात काय नाही की तिला शंका येणार नाही त्या बाईला? हा, शंका येणार का नाही? ती बाई म्हणते आता तेवढं धरून बसल्या, 10 वर्षात माझ्या पोरग्याला स्टेजवर घेतला नाही सा। माझं पोरग प्रत्येक वर्षी महाप्रसादाला वाढायलाच येते, नाटकात घेत नाही सा माझ्या पोरग्याला, आणि ह्या वर्षी बरोबर विठ्ठलाची भूमिका आणि सावळ्या विठ्ठलाची भूमिका माझ्या पोरग्यालाच का? अगं नाही बन म्हणलं माझ्या मनात काय, तो त्याच्या अंगाव भांडणं मिटली, तोवर भावकीतली आली, मंडळाची पोरं येऊन मारतायचं काय, बायकाच्या अंगावर येताच का? बायकाच्या अंगावर कशाला यायला म्हणलं, म्हणूपर्यंत पुरं झालं ओ। ती त्याच्या अंगाव आदेशाच्या अंगाच गेला म्हणून कार्यकर्ते अंगाव, माझ्या अंगाव, त्याच्या अंगाव, गावचा कलाकारला का बोला म्हणून एकटा 90 मारून होते त्याच्या अंगाव, असं करून ओ गावात भांडणं। कर्फ्यू लागलाय, 3 गाड्या जाळीच्या, 2 गाड्या CRP का काय ती कसल्या काट्या घेऊन ओ सरकारी दवाखान्यात बसून व्हिडिओ केला मी। 4 दिवस गावात गाड्या आहेत बघा। काय म्हणून सुचलं असेल हे नाटक, आणि लेखक आहे मी, हा काय म्हणून सुचलंय?